Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is business unit promotion and its procedure in setting up a business unit? Okay, आता आपण प्रोजेक्ट बघितला, प्रोजेक्ट प्लॅनिंग बघितलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस युनिट प्रमोट करत असताय तेव्हा कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्टेप्स फॉलो करताय किंवा ऍक्च्युअल काय कन्सेप्ट आहे बिझनेस युनिट प्रमोशन हे आपण आजच्या लेक्चर मध्ये लर्न करणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट. बिझनेस युनिट प्रमोशन मीन्स the step undertaken to bring it into the existence. म्हणजे ऑलरेडी तुमचा बिझनेस हा एक्झिस्टन्स मध्ये आहे, पण ह्या बिझनेस मधूनच तुम्ही एखादा जो फॅक्टर आहे किंवा एखादे जर प्रोडक्ट आहे, एखादा युनिट आहे, हा प्रमोट करण्याचं काम करताय तुम्ही. ओके, म्हणजे इथे न्यू बिझनेस तुम्ही इंट्रोड्यूस नाही करत आहात, जस्ट ओनली स्मॉल युनिट. Right? So first thing clear करा. Business unit promotion means the step undertaken to bring it into the existence. The process of converting an idea of starting a company and developing into a concentrate reality through the incorporation is called the promotion. Promotion म्हणजे काय की जे आपल्या आयडियाज आहे, जे आपले थॉट आहे ते ऍक्च्युअली जेव्हा आपण इन प्रोसेस मध्ये आणतो, दॅट मीन्स द बिझनेस युनिट प्रमोशन. So it refers to all the activities undertaken for setting up a business unit. आणि जेव्हा आपल्या माइंड मध्ये काही थॉट आहेत, काही आयडियाज आहेत, ते इम्प्लिमेंट करताना मात्र आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. दॅट मीन्स स्टेप अंडरटेकन रिलेटिंग टू द बिझनेस युनिट प्रमोशन. So promotion of business unit can be started as all these activities that are required to be undertaken to establish a business unit for a manufacturing or distribution of any product or provide any services to the people. काय सांगायचं आहे बघा इन शॉर्ट मध्ये, all those activities that are required to be undertaken establish a business unit for manufacturing or distribution. म्हणजे डझंट मॅटर की तुम्ही फक्त प्रोडक्ट प्रोड्यूस करत आहात, तुम्ही काय करू शकता, एखादा प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट सुद्धा करू शकता इथे. सो प्रोड्यूस अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट और डिस्ट्रीब्यूशन ऑफ प्रोडक्ट ऑफ एनी प्रोडक्ट और सर्व्हिसेस टू दी पीपल. इज इट क्लिअर कॉन्सेप्ट लक्षात आली का? इथे तुम्ही काय करताय, स्पेसिफिक तुमचा थॉट जो आहे, जी आयडिया आहे ती इम्प्लिमेंट करताय, दॅट मीन्स प्रमोशन. प्रमोशन आधी क्लिअर करा काय प्रमोशन म्हणजे काय, जी आयडियाज आहे, जी थॉट आहे ती जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करताय, दॅट मीन्स प्रमोशन. And business unit promotion means here we introduce a new or a small quantity of product. First time पहिल्यांदा तुम्ही एखादा प्रोडक्ट काय करणार आहात इथे इंट्रोड्यूस करणार आहात, बट तुमचा जो बिझनेस आहे हा ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? चला पुढे जाऊया आपण स्टेप बाय स्टेप. सो जसं की सांगितलं, जे तुमचे थॉट आहेत, ज्या तुमच्या आयडियाज आहेत, त्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत, राईट? सो फर्स्ट स्टेप इज अ डिस्कवर ऑफ बिझनेस अपॉर्च्युनिटी. डिस्कवर अ बिझनेस अपॉर्च्युनिटी. द आयडिया ऑफ स्टार्टिंग द बिझनेस एंटरप्राइज इज कन्सिव्ड बाय द प्रमोटर्स. जसं की आपल्याला माहिती आहे, पहिला जो आयडिया इंट्रोड्यूस करणारा पर्सन आहे, त्या पर्सनला आपण प्रमोटर असतो, राईट? So the idea of starting the business enterprise is called as the promoter. So the promoter first find out the business opportunity. It's very important thing. This is the opportunity or this is the threat or this is the weakness or strong point. हे actually तुम्हाला माहित असायला हवं. So जो promoter आहे त्याच्या लक्षात येईल की okay, this is the opportunity for our organization, right? So the promoter first find out the business opportunity. He can gather idea through the research. आणि जर ही अपॉर्च्युनिटी असेल तर यासाठी आपल्याला काही रिसर्च करावे लागतील. ऍक्च्युअली ही अपॉर्च्युनिटी आहे का? जर अपॉर्च्युनिटी असेल तर त्यासाठी आपल्याला काही थ्रेट फेस करावे लागणार आहेत का, किंवा आपले काही वीक पॉइंट आहेत का, आपले काही स्ट्रॉंग पॉइंट आहेत का, ह्या इंटेन्शनने आपल्याला रिसर्च हा करावा लागतो. ओके, देन मार्केट सर्वे, कन्सल्टेशन विथ ऍडवायझर, ऑब्झर्वेशन अँड at marketplace and so on. Okay,
म्हणजे आपल्याला काय काय करायचं आहे बघा, जेव्हा फर्स्ट टाइम सांगायचं आहे की फर्स्ट ऑफ ऑल हियर प्रमोटर फाइंड आउट न्यू आयडिया और न्यू अपॉर्च्युनिटी. ओके, हियर first promoter find out new idea or new opportunity, and after that this idea analyze with the help of research. This idea analyze with the help of research. जी आयडिया आहे तुम्ही ती कशी अनालाइज करताय तर रिसर्चच्या हेल्प, ते ऍक्च्युअल आहे का, दिस इज गुड और नॉट, एक्सेट्रा एक्सेट्रा. अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मे बी काय असू शकतात, स्टार्ट अ न्यू बिझनेस, म्हणजे ऑलरेडी तुमचा एक्झिस्टन्स बिझनेस आहे त्यामधूनच तुम्ही एखादा न्यू बिझनेस इंट्रोड्यूस करू शकता का. सो स्टार्ट अ न्यू बिझनेस. एक्सपांड और डायव्हर्सिफाय द एक्झिस्टिंग वन, ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे त्यामधूनच तुम्हाला एक्सपान्शन करायचं आहे का, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ द बिझनेस युनिट प्रमोशन. देन डायव्हर्सिफाय म्हणजे आपलं ऑलरेडी एक एक्झिस्टन्स प्रोडक्ट आहे पण त्याच्या व्यतिरिक्त, दॅट मीन्स दोज आर नॉट रिलेटेड टू द लाईन थिंग, लाईन इन द सेन्स की त्याच्याशी रिलेटेड नाही, टोटल डायव्हर्सिफाय. असं सुद्धा आपण एखादा प्रोडक्ट इंट्रोड्यूस करू शकतो, एखादा प्रोडक्ट काय करू शकतो तर लॉन्च करू शकतो, प्रमोट करू शकतो. सो हे सुद्धा तुमच्या बिझनेस युनिट प्रमोशन मध्ये इन्क्लूड होऊ शकतो. देन purchase another company is also very important thing for business unit promotion. म्हणजे असं नाही की तुम्ही स्वतःच काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे, नाही. सपोज तुम्ही तुम्हाला जर काही कॉन्सेप्ट माहित असतील, अमालगमेशन, मर्जर, ऍक्विजिशन, टेक ओव्हर, यामध्ये जेव्हा आपण एखादी स्ट्रॉंग कंपनी आहोत त्यावेळी आपण एखाद्या वीक कंपनीला काय करतोय तर अडॉप्ट करतो आणि एखादा युनिट स्टार्ट करतो. दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ बिझनेस युनिट प्रमोशन. लक्षात येते. देन परचेस अनदर कंपनी अँड लास्ट एंटर अ जॉईंट व्हेंचर और फॉरेन कोलॅबोरेशन एक्सेट्रा. म्हणजे आपण जॉईंट व्हेंचर वी वर ऑलरेडी लर्न इन 11th स्टँडर्ड आय थिंक सो, की जॉईंट व्हेंचर मध्ये दोन पार्टनर एकत्र येतात फॉर द टेम्पररी पॉइंट ऑफ व्ह्यू, टेम्पररी तुमची जी काय म्हणतात त्याला पार्टनरशिप असते. तुमचा जेव्हा पर्पज कम्प्लीट होतो तेव्हा तुमची पार्टनरशिप किंवा तुमचा तो जॉईंट व्हेंचर तिथे क्लोज होतो. सो फॉरेन कोलॅबोरेशन मध्ये काय असतं तर इथे तुमची जी नीड आहे ती फक्त फॉरेन कंपनी फुलफिल करू शकते, एखाद्या फॉरेन कंपनीची जी नीड आहे ती तुम्ही फुलफिल करू शकता. अशा वेळी तुम्ही तुमचे रिसोर्सेस एक्सचेंज करता. सो दिस इज द पार्ट ऑफ फॉरेन कोलॅबोरेशन. म्हणजे ह्या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही बिझनेस युनिट प्रमोशन हे करू शकता. इज इट क्लिअर. फर्स्ट स्टेप, फर्स्ट स्टेप मध्ये काय सांगितलेलं आहे, हियर फर्स्ट प्रमोटर फाइंड आउट डिस्कवरी ऑफ आयडिया and these idea analyze with the help of research. That's it. इतकंच ऍड करायचं. ओके. सेकंड पॉइंट, प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन. प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन. स्क्रीन हे स्लाइड दिसत नाहीये ऑनलाईन स्टुडंट. फक्त वेलकम दिसते मॅडम, नाही दिसत आहे, फक्त वेलकमची स्क्रीन दिसते. थांबा एक मिनिट. मॅडम दिसते आता. दिसतीये का? हो मॅडम. ठीक आहे. सो सेकंड पॉइंट,
सेकंड पॉइंट प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन. फर्स्ट पॉइंट मध्ये आपण काय बघितलं की आपण फर्स्ट काय करणार आहोत, जस्ट डिस्कवर आयडिया. ओके, सो सेकंड स्टेप मध्ये आपण प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत रिलेटिंग टू अवर आयडिया. जी आपण आयडिया फाइंड आउट केलेली आहे, जो आपण थॉट प्रोसेस स्टार्ट केलेली आहे, ती ऍक्च्युअल इम्प्लिमेंट होऊ शकते का, किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या काही इन्व्हेस्टिगेशन आहेत ते आपल्याला ह्या स्टेप मध्ये कराव्या लागतात. So at this stage, the soundness of the business is studied by the promoter. म्हणजे प्रमोटर काय करणार आहे, so this is the soundness for business. Okay, so business साठी ही गुड आहे का, ही आयडिया इथे चेक करेल. So the promoter make a rough estimate of probable income and expenditure of the business unit to be started. जर आपण एखादा युनिट प्रमोट केला तर त्या प्रोजेक्ट वरती किंवा त्या युनिट वरती आपल्याला किती एक्सपेन्सेस स्पेंड करावे लागणार आहेत आणि त्यामधून मिळणारा इन्कम हा किती असू शकतो. लक्षात येते. सो प्रोबॅबिलिटी, ज्या शक्यता, कारण अजून आपलं वर्क स्टार्ट झालेलं नाहीये, जस्ट दिस इज द प्रोसिजर. ह्या स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करावं लागणार आहे, पुढे जावं लागणार आहे. ओके, सो इन दिस सेकंड स्टेप हियर प्रमोटर फाइंड आउट द प्रोबॅबल इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ अवर प्रोजेक्ट, ऑफ अवर business unit. Is it clear? Second step, probable outcome इथे तो find out करेल. Probable outcome. As well as assessment about business risk. आता इथे इन्व्हेस्टिगेशन आहे, म्हणजे फक्त तुम्ही इन्व्हेस्टिगेशन इन्कम अँड एक्सपेंडिचरचं करताय का, नाही. तर इथे तुम्ही काय करणार आहात, as well as here promoter assess business risk, financial risk and investment risk, technical risk, etc. etc. जे की इन्व्हेस्टिगेशन शी रिलेटेड असेल. काय मेन्शन केलं सेकंड सेंटेन्स, as well as here promoter assess business risk, financial risk, technical risk, commercial risk, etc. Is it clear? Second point. Point number 3, size and form of business. Size and form of business. ओके, तर आपल्या लक्षात आलं की जेव्हा आपण सेकंड स्टेपचा स्टडी करतो, दॅट मीन्स वी विल फाइंड आउट द ऍक्च्युअल टाइप्स ऑफ रिस्क. ओके, आपण रिस्क फाइंड आउट केलं की कोणत्या रिस्क आहेत, त्या कशा पद्धतीने आपल्याला फेस कराव्या लागणार आहेत, आणि आपल्याला लक्षात आलं की ओके यामध्ये तरी फारशा काही रिस्क नाहीये, आपण पुढे जाऊ शकतो. सो नेक्स्ट स्टेप कडे जेव्हा येताय तेव्हा तुम्हाला काय क्लिअर करावं लागेल, साइज अँड फॉर्म ऑफ बिझनेस. म्हणजे जो तुम्ही युनिट प्रमोट करणार आहात तो किती फॉर्म मध्ये असायला हवा किंवा किती साइज मध्ये असायला हवा. ओके, सो काय सांगायचंय बघा इथे, द प्रमोटर हॅज टू डिसाइड अबाउट द साइज अँड फॉर्म ऑफ द बिझनेस युनिट. ही हॅज टू डिसाइड वेदर द बिझनेस युनिट विल बी स्मॉल, मीडियम और लार्ज. ओके, म्हणजे खूप जर रिस्क असेल तर आपण लार्ज स्केल करू का त्याचा, ना. आपल्या लक्षात आलं की अरे हा इथे आपली रिस्क जास्त आहे, दॅट मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी विल प्रेफर द स्मॉल साइज ऑफ बिझनेस युनिट. ओके, जर रिस्क कमी असेल तर आपण थोडीशी पुढे जाऊ, मिडल स्केलला जाऊ किंवा लार्ज स्केलला. सो कुठे पण मेन्शन करा, जस्ट सेकंड सेंटेन्स पर्यंत ऍड केला तरी चालेल. So promoter has to decide about the size and form of business unit. He has to decide whether the business unit will be small, medium or large size. Okay. आणि त्याच्यानंतर अगेन थोडंसं डिटेल सांगितलेलं आहे की तुमचा बिझनेस किंवा तुमचं युनिट हे कसं असायला हवं, पार्टनरशिप मध्ये, जॉईंट व्हेंचर मध्ये, त्याच्यानंतर पब्लिक, प्रायव्हेट, एक्सेट्रा एक्सेट्रा.
आणि लास्ट सेंटेन्स ऍड केलं तरी चालेल. काय सांगितलेलं आहे, दिस डिसिजन डिपेंड्स ऑन मेनी फॅक्टर्स such as capital required, economic of scale, tax, extent of liability and so on. Last sentence as it is add करा. म्हणजे जेव्हा तुम्ही ही साइज डिसाइड करताय स्मॉल, मीडियम और लार्ज, so this size depends on many factors such as capital required, economic of scale, tax, extent of liability and so on. And so on. Is it clear? Online student, point clear झाला का? Point number 2 and 3. Yes, ma'am. Yes, ma'am. चलो नेक्स्ट. स्लाइड चेंज झाली का बघा? Yes, ma'am. झाली आहे. Location of business. Location of business. तो जेव्हा आपण साइज डिसाइड केली त्याच्यानंतर मग आपण पुढे जातोय लोकेशन कुठे आपण आपला बिझनेस युनिट प्रमोट करणार आहोत. ओके, सो डिसाइडिंग सुटेबल लोकेशन इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन सेटिंग अ बिझनेस युनिट. तो इथे आपण हियर इन दिस स्टेप हियर प्रमोटर डिसाइड द लोकेशन ऑफ बिझनेस युनिट. सो लोकेशन इज डिपेंड्स ऑन, सांगा. Location is depends on, very good, availability of raw material, then transport facility, infrastructure facility. That's okay. So इथे काय मेंशन कराल, in this step here promoter decide location of business unit. In this step promoter decide location of business unit. Location of business unit depends on many factors such as, and the factor add करा. Availability of raw material, infrastructure facility, nearness to market, banking facility, communication, transportation, etc. etc. Clear? हेच पॉइंट रिपीट होत आहे असं वाटत नाहीये कोणाला की बिझनेस युनिट, प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रोजेक्ट प्लॅनिंग, अगेन हेच. Then next point, financial planning. Next point, financial planning. The promoter has to decide on the financial need of the business, that is short term and long term capital requirement. Okay, जेव्हा तुम्ही लोकेशन डिसाइड केलं तर ऍक्च्युली तुम्हाला मस्त आहे की तुमच्याकडे फायनान्स किती आहे आणि फायनान्स जर सफिशियंट नसेल तर आपण कोणते रिसोर्सेस यूज करणार आहोत, ह्या ज्या गोष्टी आहेत रिलेटेड टू फायनान्स. So here in this step promoter analyze the financial resources like short term and long term. So in this step promoter analyze financial resources like short term and long term. Such as
capital requirement, collection of finance, capital structure, capital investment, etc. Finance, capital structure, capital investment, capital requirement. Is it clear? अरे जागे आहात ना? क्लिअर झाला का पॉइंट? Yes, ma'am. ऑनलाइन स्टूडेंट पॉइंट नंबर 4 5 क्लिअर झाला का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके Yes, ma'am. चलो नेक्स्ट. Yes, ma'am. गुड. Point number next. Organization of physical facility and layout. Good, Shruti. Organization of physical facility and layout. तो फायनान्स आपण कलेक्ट केलेला आहे त्याच्या रिसोर्सेसचं जे काय अनालिसिस करायचं आहे हे आपण लास्ट स्टेप मध्ये केलं. सो नेक्स्ट स्टेप मध्ये जातोय आपण ऑर्गनायझेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी अँड लेआउट. सो फिजिकल फॅसिलिटी मीन्स इथून स्टार्ट करावं लागेल. द फिजिकल फॅसिलिटी मीन्स द रिसोर्सेस यूज टू कन्वर्ट रॉ मटेरियल इनटू फिनिश्ड प्रोडक्ट. फिजिकल फॅसिलिटी मीन्स the resources used to convert raw material into finished product. So the promoter has to decide about the machine and equipment to be used, the process of production, skill, unskill, then other arrangement. थोडक्यात काय लिहायचं इथे. So in this step here promoter analyze sources of production, sources or resources, resources of production किंवा resources of business unit. कोणते रिसोर्सेस आहेत मग पुढे जर ऍड करायचं असेल such as man, machine, material. Man, machine, material. ऑनलाइन स्टूडेंट क्लियर झाला का बघा पॉइंट. फर्स्ट सेंटेन्स ॲज इट इज येऊ दे. फिजिकल फॅसिलिटी मीन्स द रिसोर्सेस यूज टू कन्वर्ट रॉ मटेरियल इनटू फिनिश्ड प्रोडक्ट. डिरेक्टली सच ॲज मेन्शन केला तरी चालेल. सच ॲज मेन, मशीन, मटेरियल. ओके. सो ह्या स्टेप मध्ये प्रमोटर रिसोर्सेस ऍक्च्युअली काय रिक्वायर असणार आहेत रिलेटिंग टू युअर बिझनेस युनिट हे क्लिअर करेल. म्हणजे आपल्याला किती स्टाफ हा स्किल रिक्वायर असणार आहे, किती स्टाफ हा अनस्किल रिक्वायर असेल, ऑल्सो कोणती मशिनरी रिक्वायर असणार आहे, कॅपिटल कोणतं रिक्वायर असणार आहे. दॅट्स चल लास्ट स्टेप. Organizational structure. Organizational structure. In this step, promoter has to decide on the organizational structure. A proper organizational structure is needed to conduct business smoothly and effective. Okay. So ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर म्हणजे काय ऍक्च्युअली कॉन्सेप्ट आहे बघा. यामध्ये तुमची ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने रन होणार आहे. फॉर एक्झाम्पल वी विल लर्न इन थर्ड सेमिस्टर.
पुढे जाऊन आपल्याला हे डिटेल लर्न करायचं आहे. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर काय आहे, ज्यामध्ये लाईन ऑर्गनायझेशन एक कॉन्सेप्ट आहे, लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन आहे, मॅट्रिक ऑर्गनायझेशन आहे, व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे, सेंट्रलायझेशन, डिसेंट्रलायझेशन, असे बरेचसे फॉर्म आहेत. इट्स डिपेंड्स ऑन कंपनीज पॉलिसीज, कंपनी अप्रोचेस, याच्यावरती डिपेंड्स आहे, किंवा तुमच्या कंपनीचा टाईप काय आहे याच्यावरती डिपेंड्स असणार आहे. सो बेसिकली काय असतं बरं त्यामध्ये, लाईन ऑर्गनायझेशन ही एक अशी कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये तुम्ही हायरार्की फॉलो करताय. दॅट मीन्स टॉप लेवल मॅनेजमेंट डिसाइड ऑल थिंग and middle level and lower level management implement it. That means line organization. Listen carefully. इथे नाहीये पण मी विचारणार आहे, हा क्वेश्चन कंप्लीट झाला. लाईन ऑर्गनायझेशन मध्ये काय आहे, लाईन अँड स्टाफ मध्ये काय आहे, मॅट्रिक्स मध्ये काय आहे. ओके, सो लाईन मध्ये काय सांगितलं, इन द लाईन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर टॉप लेवल मॅनेजमेंट डिसाइड ऑल थिंग. दॅट मीन्स प्लॅन, पॉलिसी, प्रोसिजर, स्ट्रॅटेजी, व्हॉट एव्हर, या सगळ्या गोष्टी टॉप लेवल डिसाइड करेल अँड मिडल लेवल अँड लोअर लेवल मॅनेजमेंट इम्प्लिमेंट देईल. त्याच गोष्टी इम्प्लिमेंट करायचं काम करतील. दॅट मीन्स दिस इज द हायरार्की, टॉप, मिडल, लो, लाईन बाय लाईन चालू. लोअर लेवल मॅनेजमेंट मिडल ला रिपोर्ट करतील, मिडल लेवल टॉप ला रिपोर्ट. दॅट्स इट, लाईन स्ट्रक्चर. इज इट क्लिअर? त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. जसं आता मी तुम्हाला लेवल सांगितल्या, किती लेवल आहेत, 3 लेवल आहेत, टॉप, मिडल, लोअर. जास्त काम कोण करतं, लोअर लेवल करणार आहे. टॉप लेवल सगळ्या गोष्टी डिसाइड करण्याचं काम करतात. टॉप लेवल काय सांगतील, मिडल लेवल तुम्हाला अजून काही ऍड करायचं असेल तर करा, आणि लोअर लेवल कडून ते काम करून घ्या. ओके, विथ द हेल्प ऑफ लोअर लेवल मॅनेजमेंट. आता इथे काय असतं बरं, लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन, दिस इज द अनदर स्ट्रक्चर ऑफ ऑर्गनायझेशन. सो इथे मिडल लेवल मध्ये फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंट आहेत, लाईक मार्केटिंग डिपार्टमेंट, देन फिनान्शियल डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, एक्सेट्रा. सो इथे जेव्हा तुम्हाला डिसिजन घ्यायचे असतात, लाईन अदरवाइज सेम तुम्ही फॉलोच करताय, टॉप, मिडल, लोअर. बट हियर staff organization means here expert person provide proper direction to the line executive. म्हणजे टॉपला असेल किंवा मिडल लेवल मॅनेजरला इथे गायडन्स देण्याचं काम कोण करणार आहे, तर स्टाफ मेंबर करणार आहेत. दोज आर एक्सपर्ट इन पर्टिक्युलर फील्ड. ओके, सो इथे एक कॉम्बो आहे ज्यामध्ये लाईन आणि स्टाफ. स्टाफ कोण आहे, लाईन हे 3 असणार आहेत, आणि स्टाफ जे आहे दोज आर एक्सपर्ट पर्सन इन पर्टिक्युलर फील्ड. फॉर एक्झाम्पल, जर मला असं वाटलं की मला एखादा मार्केटिंगशी रिलेटेड डिसिजन घ्यायचं आहे, इन दिस सिच्युएशन हियर मार्केटिंग एक्सपर्ट आर प्रोव्हाइड प्रॉपर गायडन्स or some advices for taking a right decision. Are you getting my point? No confusion ना? सो इथे तुम्हाला एक गायडन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करेल, बट फोर्स नाही करू शकत की आम्ही जे सांगतोय दिस इज द राईट. नो, नॉट नेसेसरी. जे तुम्हाला ओके वाटेल तेच तुम्ही करा. म्हणजे ऍक्च्युअली डिसिजन कोण घेतंय इथे, लाईन एक्झिक्युटिव्ह डिसिजन घेतंय, but just staff provide proper direction and some guidance or some advices to the line executive. That's so अशा पद्धतीचे काही फॉर्म्स आहेत ते ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मध्ये. तो ह्या स्टेप मध्ये तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कोणतं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर यूज करणार आहात, लाईन यूज करणार आहात, ओनली लाईन, और यूज करणार आहात लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. अदरवाइज आणखी आहेत मॅट्रिक ऑर्गनायझेशन एक स्ट्रक्चर आहे, व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये तुम्ही व्हर्च्युअली कुठेही असणार आहात आणि जस्ट काम करताय, जसं आता सध्या चालू आहे वर्क फ्रॉम होम वगैरे, व्हर्च्युअल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन आहे. मॅट्रिक ऑर्गनायझेशन मध्ये असं असतं की एकच जो एम्प्लॉईज आहे तो 2 ठिकाणी काम करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमचं आपण एक एक्झाम्पल देऊ. सपोज तुमच्यामधले असे काही स्टुडंट आहेत, those are talented in sports, cultural, DLLA, whatever. बाकीच्या ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा तुम्ही थोडेसे टॅलेंटेड आहात असं आपण म्हणू शकतो.
किंवा एखाद्या रिसर्च पेपर करण्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं टॅलेंट स्किल तुम्ही तुमचं यूज करू शकता. सो इन दिस सिच्युएशन we will participate in both activities, in regular activity as well as in extra activity. Are you getting my point? So this is the matrix organization. So इथे तुम्हाला दोन्ही ऍडव्हान्टेजेस मिळतात. जसं आपल्याला मिळणार आहेत की तुम्ही जर DLLE मध्ये पार्टिसिपेट झाला किंवा NSS मध्ये पार्टिसिपेट झाला तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा 10 पॉइंट तुमच्या मार्क्स मध्ये ऍड होणार आहे. पण असं आहे का की इकडे एक्स्ट्रा मिळतात म्हणून तुम्हाला इथे काही एक्सक्यूज दिल्या जातील? तुम्हाला जो काही तुमचा रेग्युलर टास्क आहे हा सुद्धा कंप्लीट करावा लागेल अँड जो तुम्ही तुमच्या स्किल वरती सिलेक्ट केलेला टास्क आहे तो सुद्धा तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. तो याला एक फॅब्रिक्स एक असं एक वर्डिंग आहे मॅट्रिक ऑर्गनायझेशन. ओके, सो अशा पद्धतीचे काही ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे जे तुम्ही इथे सिलेक्ट करा फॉर द पर्पज ऑफ स्मूथली कंडक्टिंग ऑफ बिझनेस आहे. सो इथे तुम्ही जे स्ट्रक्चर डिफाईन करता ओके आम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे म्हणजे हे रूल्स फॉलो करावे लागते. दिस इज गुड फॉर अवर बिझनेस. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? ओके, चलो लास्ट पॉइंट कंप्लीट केला. सो इन दिस स्टेप हियर प्रमोटर has to be decide organizational structure. A proper organizational structure is needed to conduct business smoothly and effectively. Efficiently पर्यंत लिहून. ऑनलाइन स्टूडेंट क्लियर झाला का पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Very good, Subha, Shruti. तर एक मिनिटाचा ब्रेक घ्या. पुढे बघा जरा काय क्वेश्चन आहे आपला. फॅक्टर्स डिटरमाइनिंग लोकेशन ऑफ बिझनेस युनिट, जो ऑलरेडी आता आपण चार्ट मध्ये बघितला. कोणते फॅक्टर्स रिक्वायर असणार आहेत फॉर सिलेक्टिंग अ बिझनेस युनिट लोकेशन सांगा बरं. राइट, रॉ मटेरियल, नियरनेस टू मार्केट, बँकिंग फॅसिलिटी, अदर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. बस, सो हा एवढाच क्वेश्चन आहे. हा तुम्हाला सेल्फ स्टडी साठी दिला जाईल. सो ऑलरेडी मी तुम्हाला प्रेझेंटेशन पाठवलेले आहे. सो त्यामधला जो क्रक्स आहे तो लिहून आणा. ऍज इट इज लिहू नका. लक्षात आलं? क्वेश्चन नंबर 8. Infrastructure facility, availability of raw material, nearness to market, availability of labor, social infrastructure, government policy, etc. Clear? Thank you.